नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो केवळ ऐकण्याचा नाही तर जगण्याचा विषय आहे। आचार्य चाणक्य यांनी हजारो वर्षापूर्वी मानवी जीवनाचा अभ्यास करून काही नियम मांडले। त्यांना आपण चाणक्य नीती म्हणतो। या नीतीचा सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे कर्म आणि धर्म। आजच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टीच्या मागे धावतोय, पैसा, प्रसिद्धी, करिअर, गाड्या आणि बंगले। पण या सगळ्यात आपण स्वतःला विचारतो का की आपण ज्या मार्गाने चाललो आहोत तो मार्ग योग्य आहे का? चाणक्य म्हणतात, ज्या माणसाच्या आयुष्यात कर्माची शुद्धता आणि धर्माची जोड नाही त्यांचे यश वाळूच्या किल्ल्यासारखे असते। क्षणभरात कोसळणारे धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चना किंवा कर्मकांड नव्हे। चाणक्य यांच्या मते धर्म म्हणजे आपली कर्तव्य, आपला सदाचार आणि आपली प्रामाणिकपणा। आणि कर्म म्हणजेच आपण दररोज करत असलेले काम। चला तर मग समजून घेऊया की कर्माचा हा चक्रव्यूह आपल्या आयुष्यातला कसा आकार देतो। कर्माचा सिद्धांत, तुम्ही जे पेराल तेच उगवेल। ज्याप्रमाणे हजारो गायीच्या कळपात देखील लहान वासरू स्वतःच्या आईला बरोबर शोधून काढते, अगदी त्याचप्रमाणे आपण केलेले कर्म, ते चांगले असो वाईट, हजारो लोकांच्या गर्दीतही आपल्या कर्त्याला म्हणजेच आपल्याला शोधून काढते। कर्मापासून कोणीही पळू शकत नाही। आज आपण अनेकदा पाहतो, लोक शॉर्टकट शोधतात। परीक्षेत कॉपी करणे, व्यवसायात कोणाची तरी फसवणूक करणे। काही काळासाठी वाटू शकते की मी जिंकलो, मी स्मार्ट आहे, पण चाणक्य सावधान करतात, हा केवळ एक भ्रम आहे। चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश हे तात्पुरते असते। जेव्हा त्या वाईट कर्माचे फळ समोर येते तेव्हा माणसाला ते भोगावेच लागते। म्हणून प्रत्येक कृती करण्यापूर्वी स्वतःला विचारा, हे कर्म माझ्या भविष्यासाठी योग्य आहे का? तुमची आजची मेहनत, तुमचा आजचा प्रामाणिकपणा हे तुमचे उद्याचे भविष्य घडवत असतात। म्हणून प्रामाणिकपणा तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे। आजच्या जगात प्रामाणिक राहणे खूप कठीण झाले आहे असे अनेकांना वाटते। प्रामाणिक माणसाला लोक मूर्ख समजतात असा एक समज पसरला आहे। पण चाणक्याचे विचार यावर अतिशय स्पष्ट होते। ते म्हणतात, प्रामाणिकपणा हा स्वस्त गुण नाही, तो महागडा आहे आणि त्यांची अपेक्षा हलक्या लोकांकडून कधीच करू नका। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःशी आणि तुमच्या कामाशी प्रामाणिक असता तेव्हा तुमच्यात एक वेगळा आत्मविश्वास असतो। फसवणूक करणारा माणूस नेहमी भीतीच्या छायेत जगतो। माझं भांड कधी फुटेल ही त्याला भीती वाटू आतून पोखरत राहते। पण प्रामाणिक माणूस रात्री शांत झोपू शकतो। तुमच्या व्यवसायात, तुमच्या नोकरीत किंवा अभ्यासात जेव्हा तुम्ही 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करता तेव्हा सुरुवातीला कदाचित यश उशिरा मिळेल, पण जेव्हा ते मिळेल तेव्हा ते कायमस्वरूपी असेल। प्रामाणिकपणा ही अशी गुंतवणूक आहे जी आयुष्यभर उत्तम परतावा देते। तुमची पद, तुमची विश्वासता हीच तुमची खरी संपत्ती आहे। यशाची खरी ढाल, आचार्य चाणक्य म्हणतात, माणूस त्यांच्या जन्माने नाही तर त्यांच्या कर्माने आणि सदाचाराने श्रेष्ठ ठरतो। सदाचार म्हणजे काय तर योग्य वेळी योग्य वागणे, लहानाशी प्रेमाने आणि मोठ्याशी आदराने वागणे आणि संकट काळातही आपली नैतिकता न सोडणे। आजच्या जगात आपण बाह्य सौंदर्यावर आणि कपड्यावर खूप खर्च करतो, पण चाणक्य म्हणतात, जर तुमचे चरित्र चांगले नसेल तर महागडे कपडे आणि दागिने सुद्धा तुमच्यातील उणिवा लपवू शकत नाही। संकट जेव्हा येते तेव्हा तुमचा पैसा किंवा ओळख कामाला येत नाही, तर तुमचे चरित्र आणि तुम्ही कमवलेली चांगली माणसे तुमच्या पाठीशी उभी राहतात। सदाचारी माणूस कधीही गर्विष्ठ नसतो। तो यशाच्या शिखरावर असतानाही पाय जमिनीवरच ठेवून जगतो, कारण त्याला माहिती असते की काळ बदलत असतो। आज जे तुमचे आहे ते उद्या दुसऱ्या कुणाचे तरी असणार आहे। यामुळे अहंकाराचा त्याग करा आणि प्रेमाने जगा। कर्माचे महत्त्व आणि आळसाचा त्याग, काही लोक नशिबावर खूप विश्वास ठेवतात। माझ्या नशिबात असेल तर मिळेल असे म्हणून आळशी बनून बसतात। चाणक्य अशा लोकांना कडक शब्दात सुनावतात। ते म्हणतात, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे। जो माणूस आजचे काम उद्यावर ढकलतो त्याचे भविष्य कधीच उजळू शकत नाहीत। नशीब देखील त्यांना साथ देते जे कठोर परिश्रम करतात। जर तुम्ही हात जोडून बसलात आणि देवाला प्रार्थना करत राहिलात की मला यश दे, तर देवही म्हणेल, आधी उठ, कर्म कर, मग मी तुला फळ देईन। तुमचे ध्येय कितीही मोठे असो, ते मिळवण्यासाठी रोज छोटे छोटे प्रयत्न करा। कर्माचा कोणताही छोटा तुकडा वाया जात नाही।
प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात असते. अपयशाला घाबरू नका. अपयश हे सिद्ध करते की तुम्ही प्रयत्न केलेत. पुन्हा उठा, कर्माची कास धरा आणि पुढे चला. आयुष्याचा सुवर्ण नियम. आज या प्रवासात आपण जे काही ऐकले ते केवळ डोक्याने नव्हे तर मनाने स्वीकारा. लक्षात ठेवा, कर्म तुमचे भविष्य ठरवते. त्यामुळे नेहमी सत्कर्म करा. प्रामाणिकपणात तुमची शक्ती आहे, त्याला कधीही सोडू नका. सदाचार तुमचे चरित्र घडवतो, तीच तुमची खरी ओळख आहे. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी आपला धर्म, कर्तव्य आणि कर्म कधीही सोडू नका. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे आणि चांगल्या भावनेने काम करता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला यशस्वी करण्यासाठी मदत करू लागते. आचार्य चाणक्य यांच्या या अमूल्य विचारांना आपल्या दैनंदिन जीवनात उतरूया आणि एक यशस्वी समाधानी आयुष्य जगूया. उठा, जागे व्हा आणि तुमच्या कर्माच्या जोरावर तुमचे नशीब स्वतः लिहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.